ज्ञान, कर्म आणि संन्यास योग अध्याय 4. या तिन्ही मार्गांनी तुम्ही परमात्म्याला प्राप्त करू शकता. आपण आपल्याला कोणता मार्ग सुकर वाटतो तो निवडावा. जो मार्ग आवडेल तो स्वीकारावा. आवड असेल तर त्यात मन लागेल. पण खरं सांगायचं तर आपण या मार्गांच्या निवडीमध्ये अडकून पडायला नको. म्हणजे ज्ञान मार्ग घ्यावा, कर्म मार्ग घ्यावा की संन्यास योग घ्यावा, हे आपण ह्या मार्गांच्या प्रकारामध्ये अडकून नाही पडायचं. जे विहित आहे, जे प्रारब्ध आहे ते स्वीकारून धर्माचरण करणं एवढंच आपल्या हातात आहे. नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचा अर्थसार सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. 4था अध्याय ज्ञान, कर्म आणि संन्यासी योग आहे. 3ऱ्या अध्यायात आपण कर्मयोग पाहिला, जो श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितला. स्वधर्म पाळून कर्म करत राहणं म्हणजेच कर्मयोग हे सांगितलं. आत्मपरीक्षण करून स्वधर्म समजावून घेणं त्यासाठी फक्त बाह्य नाही तर अंतर इंद्रियांनाही आवर घालणं महत्वाचं आहे, हेच 3ऱ्या अध्यायात सांगितलं आणि त्यातूनच 4थ्या अध्यायाचा जन्म झाला. निष्काम कर्म करण्यासाठी काम, क्रोध जिंकता आलं पाहिजे. चित्तशुद्धीला खूप जास्त महत्त्व आहे आणि चित्तशुद्धी करण्यासाठी जी कर्म केली जातात त्यांना चित्तशुद्धी करून अकर्म म्हणतात. कर्म, विकर्म, अकर्म या तीनही संज्ञा 4थ्या अध्यायात खूप महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ द्यायचं झालं, अगदी आजचं उदाहरण द्यायचं झालं तर रोजच्या पूजेचं घेतलं तर चालेल की रोज पूजा करताना हात तर ते कर्म करत आहेत. बघा, काही जण पूजा करताना हे केलं का, ते केलं का असं मध्ये मध्ये बोलत असतात. म्हणजे सगळं लक्ष त्या घरच्या कामांकडे लागलेलं असतं. देवपूजेत मन रमतच नाही. आणि पूजा करताना देवावर पाणी ओततोय, पण आज ऑफिसमध्ये काय काय काम करायचंय, काल अमुक तमुक मला कसं बोलला किंवा बोलली असं नको ते चालू असेल तर फक्त देव धुण्याला पूजा म्हणता येईल का? ते कर्म झालं. हात करतायत ते काम झालं, कर्म झालं. पण चित्त त्यात भिजलेलं नाहीये. चित्त स्थिर नाही अशा कर्माला निष्काम कर्म म्हणता येणार नाही. थोडक्यात कर्मात चित्त शुद्धी नसेल तर ते विकर्म आहे. पण अर्जुनाला ज्ञानमार्ग पटलेला आहे, जो मागच्या 3ऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे. त्याला वाटतं की युद्धात लढलो आणि कामी आलो तर मला स्वर्ग मिळणार आहे आणि लढून जिंकलो तर मला राज्य मिळणार आहे. मी समाधानी आहे, त्याचं समाधान झालंय. त्यामुळे तो आता श्रीकृष्णाला काहीही प्रश्न विचारत नाहीये. थोडा थोडा भ्रम कमी व्हायला लागलेला आहे. तरीही मोह अजून आहेच आहे, पण तरीही श्रीकृष्ण त्याला 4थ्या अध्यायात सांगतायत. अर्जुनाने प्रश्न विचारलेला नाहीये. आता न विचारताही श्रीकृष्ण का सांगत आहेत तर त्यांचं अर्जुनावर प्रेम आहे, स्नेह आहे. हे प्रेम एखाद्या आईचं मुलावर जसं असतं ना तसं प्रेम आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःपेक्षा वेगळं मानतच नाहीयेत. परमात्मा बरोबर ही एकरूपता कधी येते? योगामुळे ही एकरूपता येते. आता हा योग काय आहे तर भक्ती, कर्म आणि ज्ञान हे तिन्ही योग आहेत. भक्तीमध्ये असा नामजप करावा ज्यात परमात्म्याशी तादात्म्य पावण्याचं साधर्म्य आहे. प्रत्येक श्वासागणिक नामजप व्हावा. परमात्मा वेगळा राहीलच कसा? प्रत्येक श्वासागणिक तुम्ही नामजप जर भक्तियोग करणार असाल तर प्रत्येक श्वासागणिक तुम्ही नामजप करा. डोळे मिटले तरी समोर नाम दिसलं पाहिजे, परमेश्वर दिसला पाहिजे. म्हणजे इंद्रियांना आवरण हे जे म्हणतात, तर नामजप इतका करा की तुम्हाला नामाशिवाय आणि त्या परमेश्वराच्या ध्यानाशिवाय दुसरं काहीही दिसणार नाही. थोडक्यात काय, भक्तीमध्ये लीन व्हा, तादात्म्य असलं पाहिजे. मग भक्ती, कर्म, ज्ञान हे सगळे एकमेकांशी निगडित आहेत. भक्ती कशी करावी ह्याचं ज्ञान होणं महत्वाचं आहे. आणि प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही ती भक्ती कराल, नामजप कराल, म्हणजे जे कर्म कराल, तर त्याने तुम्हाला ते तादात्म्य मिळणार आहे. थोडक्यात काय की ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. श्रीकृष्ण सांगतात की हा जो निष्काम कर्मयोग मी तुला सांगत आहे तो मी सृष्टीच्या प्रारंभाच्या वेळी सूर्याला सांगितला. सूर्याने तो मनुला सांगितला आणि मनुने आपला मुलगा इक्ष्वाकुला सांगितला. आता हे ज्ञान देण्याची जी परंपरा आहे ती मंद झालेली आहे, म्हणून मी ती पुन्हा प्रवाहित करत आहे. म्हणूनच माझा जन्म झालेला आहे. ज्ञान हे वाटण्याने, सांगण्याने वाढतं.
आणि न ते वाटण्याने किंवा न सांगण्याने कमी होतं असं नाही. ज्ञान हे आहे, पण फक्त ते वाढवलं पाहिजे, सांगितलं गेलं पाहिजे. माणसाला जर स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल तर त्याने ज्ञान वाटलं पाहिजे. श्रीकृष्ण म्हणतात, मला जे ज्ञात आहे ते मी तुला सांगतो आहे. आतापर्यंत अर्जुनाचं शंका निरसन तर झालं होतं, पण श्रीकृष्ण जेव्हा म्हणतात की हे ज्ञान मी सृष्टीच्या प्रारंभाला सूर्याला दिलं होतं, तेव्हा मात्र अर्जुनाची जिज्ञासा वृत्ती स्वस्थ त्याला बसू देत नाही. श्रीकृष्ण त्याचा सखा आहे, त्यामुळे त्यांचा जन्म कुठे झाला, कसा झाला हे त्याला माहिती आहे. मग सृष्टीच्या प्रारंभाच्या वेळी श्रीकृष्ण कसे असतील, हा साहजिक प्रश्न त्याला पडतोय. आपल्या इंद्रियांना जे जाणवतं तेवढंच सत्य आपण मानतो. अर्जुनही तेच करत होता. श्रीकृष्णाच्या या बोलण्यामुळे तो पुन्हा संभ्रमित झाला. जो प्रश्न अर्जुनाच्या मनात उपस्थित झाला तो त्याने श्रीकृष्णाला विचारला. हे एका चांगल्या शिष्याचं लक्षण आहे. मनात जर काही शंका आली तर त्याचं निरसन गुरुकडून करून घ्यायचं, आणि ही झालेली शंका उत्पन्न जी आहे त्याचं निरसन गुरु करणारच ही खात्री असणं. श्रीकृष्ण असत्य सांगणार नाहीत हा विश्वास असल्यानेच श्रीकृष्णांनी हे कसं केलं असा प्रश्न अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारला. पण गुरुसुद्धा बघा हा कसा आहे श्रीकृष्णासारखा, की तुम्हाला कशी काय शंका विचारतोस, मी सांगतो तेच बरोबर आहे, ते तू समजून घेतलं पाहिजेस असं श्रीकृष्ण म्हणत नाहीत. त्यांना त्याचा अहंकार नाही आहे. श्रीकृष्ण त्याने प्रश्न विचारला म्हणून न चिडता न रागावता प्रेमाने त्याला समजून सांगतायत, अगदी आईसारखं. अरे अर्जुना, तुझा आणि माझा हा पहिला जन्म आणि एकमेव जन्म नाहीये. असे लाखो जन्म आपण घेतले आहेत आणि हे जन्म तुला आठवणार नाहीत, पण मला ते आठवतात, दिसतात, कारण मीच सुरुवात आहे आणि मीच अंत आहे. जो मला जसं पाहिल मी तसा त्याला दिसेन. जसं त्याला अर्जुनाला तो सखा या रूपामध्ये दिसतो आहे, गुरु या रूपामध्ये दिसतो आहे, तसं जसं मला जो पाहिल तसा त्याला मी दिसेन. माझी अनंत रूप आहेत, अनंत जन्म आहेत. मी चेतना आहे आणि मी अजन्मा अमृत्यू आहे. मी अखंड आहे, अणुरेणूही मीच आहे. आणि जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी योगमायेने एक रूप घेऊन सर्वसामान्यात येतो. सज्जनांच्या उद्धारासाठी आणि धर्माची उत्तम स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होत असतो. आपला जन्म आणि या जन्मानुसार कर्म हे अलौकिक आहे हे जो जाणतो तोच मृत्यूनंतर मला येऊन मिळतो, अर्थात त्याला मोक्ष प्राप्त होतो. थोडक्यात कुठलेही कर्म करताना चित्तवृत्तीची एकाग्रता असली पाहिजे, असेच कर्म योग होतो. तुम्ही कधी भोवरा फिरताना पाहिलाय का? जेव्हा तो अत्याधिक गतीने फिरत असतो तेव्हा पाहणाऱ्याला तो स्थिर असल्याचा भास होतो. अत्याधिक वेग असणाऱ्या गाडीची चाकं स्थिर आहेत असा भास होतो. अकर्म असंच असतं. एखादं कर्म करताना त्यात इतकी सहजता यावी, इतकी गती यावी की कर्म आपण करतो आहोत हेच विसरून जावं, इतकी सहजता त्यात असावी, असे कर्म म्हणजे अकर्म. चातुर्वर्णीय ही व्यवस्था जी निर्माण झाली ती जन्मानुसार नसून कर्मानुसार त्याची विभागणी झालेली आहे. आणि आपल्याला जे विहित आहे कर्म, जे आपलं प्रारब्ध आहे, तो आपला स्वधर्म समजून ते कर्म आपण प्राणपणाने एकाग्रतेने करायचं आहे, अकर्म करायचं आहे. या सृष्टीचा मी रचयिता आहे तरी तुम्हाला अकर्ता समज असं श्रीकृष्ण म्हणतात, कारण ही सृष्टी सहज निर्माण झालेली आहे. मी जे मगाशी सांगितलं तसं की अकर्म, ते म्हणतात ते माझं अकर्म आहे. शरीर असेपर्यंत त्यातील जीव मुक्त झाला तरी प्राणतत्व मुक्त होत नाही. प्रारब्ध त्याला सोडत नाही आणि त्या प्रारब्धानुसार त्याला कमी अधिक फळ मिळत असतं. आणि म्हणूनच हा एक जन्माचा हिशोब नाहीच. जोवर मुक्ती मिळत नाही तोवर हे चालूच राहणार आहे. मुक्ती ही फक्त आत्मज्ञान झालेल्याला मिळेल आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी यज्ञ केला पाहिजे. आता सर्वसामान्य माणसाला पुन्हा प्रश्न पडतो की यज्ञ म्हणजे होम हवन का? ह्याला यज्ञ म्हणायचं का? तर श्रीकृष्ण म्हणतात की यज्ञ म्हणजे मग तो कर्मयज्ञ असेल किंवा वेदपठण करून केलेला ज्ञान यज्ञ असेल किंवा ज्ञानयज्ञ असेल. पुन्हा फिरून ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग ह्याच्याशीच श्रीकृष्ण पोचतात की त्याचा
यज्ञ तुम्ही केला पाहिजे. अशा शुद्ध अंतःकरणाने आणि सांख्य बुद्धीने कर्म केले तर कसल्याही शंका राहत नाहीत, भ्रम राहत नाहीत. आणि म्हणून या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना, तुझ्या दृष्टीने युद्ध हे विकर्म घोरसे कर्म असले तरी सांख्य बुद्धीने तू ते केलेस, त्याने तू बद्ध होणार नाहीस. संशय, अज्ञान यामुळे कर्माविषयी निर्माण झालेला भ्रम नष्ट कर आणि कर्तव्यरूपी युद्धाला तयार हो. थोडक्यात फक्त ऐकून वाचून बुद्धी स्थिर होत नाही, त्यासाठी ज्ञान प्राप्त करावे लागते. आणि ज्ञानप्राप्तीसाठी संत, गुरु यांना शरण गेले पाहिजे. जसं अर्जुन श्रीकृष्णाला शरण गेलेला होता. श्रीकृष्ण त्याला ज्ञान देत होते आणि धर्मानुसार युद्ध करणं हे तुझं कर्म आहे, हे तुझं विहित कर्म आहे, तोच तुझा धर्म आहे. आणि त्याच्यासाठी कर्म करताना तू जो मनात भ्रम तुझ्या निर्माण झालेला आहे, जो मोह निर्माण झालेला आहे, तो तू येऊ देऊ नकोस. हे जे कर्म केल्याने तुला कसलंही पाप लागणार नाही, त्याने तू बाध्य होणार नाहीस, असं श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात. आणि ह्या भगवद्गीतेतून आपण शेवटी एक गोष्ट समजून घ्यायची आहे की माझ्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते कर्म मी करत राहणे हे अकर्म असणार आहे. इथे मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की लता मंगेशकर ज्या आहेत त्या सावरकरांकडे गेल्या आणि त्या म्हणाल्या की मला देशभक्ती करायची आहे आणि मला तुमच्या संस्थेमध्ये तुम्ही मला सामील करून घ्या, मला त्याच्यासाठी माझं आयुष्य द्यायचं आहे. देशभक्त होत्या लता मंगेशकर, पण सावरकरांनी त्यांना इतकं छान समजावून सांगितलं आणि ते असं म्हणाले की प्रत्येकानेच देशभक्ती करण्यासाठी लढाईवर जाण्याची गरज नाही आहे. तर देशभक्ती ही तुम्ही जे काम करता त्या कामातून सुद्धा तुम्ही देशभक्ती करू शकता. तर म्हणजे कसं, तर आता तू गाणं म्हणतेस तर तुझ्या सुरातून तू देशभक्ती करतेच आहेस. आता जेव्हा जेव्हा लता दीदींनी ही गाणी गायली, अनेक गाणी गायली, तर सीमेवर लढणाऱ्या, युद्ध करणाऱ्या सैनिकाला त्यांच्या गाण्यांमुळे जी एक विश्रांती मिळाली, त्यांची जी करमणूक झाली, 4 क्षण चांगले गेले, तर ही सुद्धा एक प्रकारची देशभक्ती आणि त्यांनी देशाची सेवाच केलेली आहे. आणि त्याच्यासाठी फक्त वरवर न पाहता मला जे विहित कर्म आहे, आता माझं कर्म माझ्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर काय आहे, तर मी माझ्या बोलण्यातून, जर माझं बोलणं कुणी 4 लोक ऐकत असतील, तर माझ्या लिहिण्यातून, माझ्या वाचण्यातून, माझ्या बोलण्यातून असं मी काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यातून मी समाजाला काहीतरी 4 गोष्टी चांगल्या मला सांगता आल्या पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये तितकी ती सहजता हवी, कारण मला ते पटलेलं हवं. आणि जेव्हा ते मला पटेल तेव्हा ते माझ्या सांगण्यामध्ये ती सहजता असेल आणि त्याच्यामुळे मी समाजाला काहीतरी देऊ शकेल माझ्या कामातूनच. हे पण एक प्रकारची देशसेवाच आहे, देशभक्तीच आहेत. आणि ह्या अशाच प्रकारच्या कर्माबद्दल श्रीकृष्ण बोलत आहेत. तर 4थ्या अध्यायाच्या शेवटी त्यांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. अर्जुन पुढे काय म्हणतोय 5व्या अध्यायात आपण पुन्हा भेटूच. हे माझे सगळे भाग तुम्हाला कसे वाटतायत, समजतायत ना? आणि जर काही शंका असतील तरी पण विचारा. मला कमेंट्स करून तुम्हाला हा आजचा भाग आवडला का हेही सांगा. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. जय योगेश्वर.